नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या थेट ग्रेट भेट या कार्यक्रमामध्ये। आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईचं राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्र, आरोग्य क्षेत्र या सर्वांवर ज्याचा एका युवा नेत्याचा, युवा नेतृत्वाचा जो भयंकर असा बोलू शकतो प्रभाव आहे आणि तोही सकारात्मक दृष्टिकोनातून। हो, तुम्ही कदाचित ह्या बाबतीमध्ये थोडं अंदाज लावायला सुरुवात केली असेल, तरी मी तुम्हाला सांगतो, हे युवा नेतृत्व जे आहेत नवी मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते आणि ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार संदीप गणेश नाईक यांचा वाढदिवस आहे आज आणि या वाढदिवसानिमित्त आपण त्यांची थेट मुलाखत घेणार आहोत। पण ही मुलाखत नसून एक मैत्रीपूर्व चर्चा आहे आणि ही चर्चा आत्तापर्यंत म्हणजे कोरोनाचं सावट हटल्यापासून किंवा कोरोनामध्ये जे काही घटना घडल्या त्या कोरोनाचा कालावधी आणि कोरोनानंतरचं जे काही स्थित्यांतरे झाली विविध प्रकारची आणि ह्या नेतृत्वाने जे काही योगदान दिलं या नवी मुंबईकरांसाठी, या नवी मुंबई शहरासाठी, त्याबाबत ही चर्चा होणार आहे। सर, खूप खूप आभारी आहोत की आपण आम्हाला वेळ दिली पहिली गोष्ट तर, आणि सर्वात महत्त्वाचं की आपला आज वाढदिवस आहे। प्रथमतः आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपण शतायुषी व्हावं ही आमची खूप खूप इच्छा आहे, कारण की नवी मुंबईला गणेशजी नाईक यांच्यानंतर जे काय नेतृत्व लाभलं एक खंबीर, हे तुमच्या रूपाने लाभलेलं आहे, हे आपल्याला माहिती असेल। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की युवा नेतृत्व खूप जण करतात, म्हणतो ना आपण की नवी मुंबई शहराचं किंवा कोणत्याही शहराचं, पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्या पद्धतीने वाटचाल तुम्ही पहिल्या दिवसापासून सुरू ठेवली, म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक, स्थायी समिती सभापती असल्यापासून जे आम्ही तुम्हाला बघितलं, ती वाटचाल इतर नेत्यांच्यापासून खूप वेगळी आहे। म्हणजे जरी तुम्हाला तो म्हणतात ना गाभा भेटला असेल राजकारणाचा, बाळकडू म्हणतो आपण, तरी त्या ट्रॅडिशनल राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारण करण्याची पद्धत आहे ना, ती खूप वेगळी आहे। मला सांगा सर की हे कसं काय तुम्हाला अवगत झालं? म्हणजे ठीक आहे, गणेशजी नाईक साहेब होते आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी, पण तरी पण एक वेगळं स्पार्क तुमच्यामुळे मध्ये नवी मुंबईकरांनी अनुभवलेलं आहे। हे तुम्हाला दैवी शक्ती आपण बोलू शकतो का? हे तुम्ही कुठून नागरिकांमधूनच तुम्हाला सातत्याने जे काय अनुभव आले त्यातून हे निर्माण झालं? काय सांगाल याबाबत? नाही बा, माझ्या सामाजिक जीवन, राजकीय जीवन म्हणजे माझ्या कॉलेजपासून माझा सामाजिक विषयांमध्ये असलेली माझी आवड, कॉलेजमधल्या असलेल्या वातावरणामध्ये आपण समाजसेवेकरता काही करू शकतो का? मग कॉलेजच्या जीवनामध्ये खेळ, कला असे विषय आपल्या जवळचे असतात आणि त्यावेळेस आपली असलेली ओळख, आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन, आपल्याकडे असलेलं पाठबळ हे सकारात्मकरित्या असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्या आवडीच्या विषयांमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो का, ही धारणा मनामध्ये नेहमीच राहिलेली आहे। आणि आपण आपल्या जीवनाची वाटचाल करत असताना आपल्याला जीवन का मिळालेलं आहे, आपल्याला जन्म कोणी दिला, आपण कुठे वाढलो, आपला देश आणि हे विश्व ह्याप्रती आपली कर्तव्य भावना काय आहे, की फक्त आपला जन्म झाला म्हणून फक्त जगायचं, की असलेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीतरी मिळत असताना आपण आपल्या समाजाला, आपल्या देशाला, या जगाला देखील काहीतरी देण्याचं कर्तव्य आपलं आहे, ही भावना मनामध्ये येणं ही अत्यंत गरजेची आहे। आपण आपल्या जीवनामध्ये ज्या घरामध्ये, ज्या परिवारामध्ये जन्माला येतो त्या परिवाराचं पाठबळ, त्या परिवाराचे संस्कार, तुमचे मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना एखादी व्यक्ती, त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेरित होत असता, एखाद्या विचारांवर आपण प्रेरित होत असता, एखादा पक्ष असतो, त्या पक्षाची जडणघडण, त्या पक्षाची उद्दिष्ट ही चांगली असतात, सकारात्मक असतात, आपल्याला ती आवडतात। परंतु आपल्या जीवनात आपण काम करत असताना जी कोणती संधी आपल्याला मिळाली, ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, जी पोझिशन तुमची आहे, त्या परिस्थितीमध्ये स्वतःला चांगलं ठेवत असताना असलेल्या वातावरणाला देखील चांगलं देण्याचं एक मानसिकता ही प्रत्येकामध्ये असणं गरजेचं असतं। आणि तेच संस्कार मला माझ्या पालकांकडून, माझ्या शिक्षकांकडून
आणि माझ्या संगतीत असलेल्या माझ्या मित्रांपासून हे नेहमीच मला मिळालेले आहेत. त्यामुळे आपण जिथे कुठे काम करतो त्या ठिकाणी आपण अजून त्या परिस्थितीला चांगलं करण्याकरता आपण अजून काय करू शकतो, आजूच्या बाजूच्या परिसरामध्ये ह्या गोष्टी कशा आहेत, आपल्या राज्यामध्ये कशा आहेत, आपल्या देशामध्ये कशा आहेत, विदेशामध्ये कशा आहेत, किंवा इतर गोष्टींची तुलना करण्यापेक्षा आपणच यामध्ये आपला एक चांगला मार्ग बनवू शकतो का. त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक असला पाहिजे. आपण स्वतः मोठे होत असताना ज्या वातावरणामध्ये आपण मोठे होतोय त्या वातावरणाला देखील सुस्थितीत ठेवणं किंवा अजून चांगल्या स्थितीमध्ये नेणं, अशा प्रकारची मानसिकता ही आपल्यामध्ये असली पाहिजे. आणि माझ्या सुदैवानं माझ्या परिवाराकडून ज्याच्या संगतीत मी वाढलो किंवा ज्या पक्षामध्ये मी काम केलं, जे नेतृत्व मला भेटलं, या सगळ्यांच्या माध्यमातून काहीतरी चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याची संधी मला मिळाली. त्यामुळेच नेहमीच आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या प्रसंगात आहोत त्या प्रसंगामध्ये आपली असलेली स्थिती लक्षात घेऊन सर्वोत्तम आपल्या माध्यमातून यथाशक्ती चांगलं करण्याची एक प्रेरणा ही प्रत्येक वेळेस मला मिळालेली आहे. आणि ते करताना ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीकरता आपण जाणते अजाणतेपणी काही करतो आणि त्या व्यक्तीला त्याचा आनंद मिळतो, समाधान मिळतो, त्याचं काम होतं, त्यावेळेस जी सकारात्मक ऊर्जा आशीर्वाद रूपी आपल्याला मिळते, समाधान रूपी मिळते, ती अजून चांगलं कार्य करण्याकरता आपल्याला प्रेरणा देत असते. भाई मला सांगा की नवी मुंबईमध्ये आपल्याकडे एक युवा नेतृत्वाचा केंद्रबिंदू मानला जातं. म्हणजे कितीही अशांतता असली त्या अशांततेचं मोहोळ जे आहे, जे उठतं मोहोळ, ते आपल्या आजूबाजूला जेव्हा येतं किंवा आपल्यापर्यंत येतं ते शांत होऊन जातं. याचं कारण काय? म्हणजे कोणती पण गोष्ट सॉर्ट आउट कशी करायची, कारण की आजची युवा माहिती आहे की एकदम म्हणतात की आज 10 रुपये टाकले की संध्याकाळपर्यंत, म्हणजे सकाळी 10 टाकले की संध्याकाळी 100 पाहिजे, म्हणजे फास्ट फॉरवर्डिंग आहे. मग ह्या सर्व गोष्टीमध्ये तो जो म्हणतो ना आपण साचा बसवण्याचं काम युवकांचं खास करून, ते कसं म्हणजे तुम्ही तडीस नेतात? तेव्हा की आपण युवकांशी संवाद साधताना युवकांची त्यावेळेसची आवश्यकता काय आहे आणि कोणत्या पद्धतीनं त्यांच्याशी संवाद साधला तर त्यांना आपल्या गोष्टी पटतील, योग्य गोष्टी पटतील. जेव्हा युवकांना विश्वास निर्माण होईल की आपल्याला माहिती देणारा व्यक्ती किंवा आपल्याशी बोलणारा व्यक्ती हा आपला हित साधणार आहे, आपल्याला समजणार आहे आणि ह्यांच्या चर्चेनंतर किंवा ह्यांच्याशी जोडल्या गेल्यानंतर आपण काहीतरी समाजामध्ये चांगलं करू शकतो. आणि आताच्या पिढीला आपण बघितलं तर आताची पिढी ही फास्ट आहे, परंतु तिला एखादी गोष्ट जर आपण योग्य पद्धतीनं सांगितली तर बाकी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता चांगल्या गोष्टींचा स्वीकार करणारी ही आताची पिढी आहे. त्यामुळे जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, तुमच्यामध्ये मेहनत आहे, तुमच्यामध्ये व्हिजन आहे, तुमच्या वक्तव्यामध्ये स्पष्टपणा आहे, ट्रान्सपरन्सी आहे, तर हे तरुण तुम्हाला लगेच कनेक्ट होतात. आणि कनेक्ट होताना जरी त्रास झाला, परंतु थोडासा वेळ गेल्यानंतर आपल्यामधला प्रामाणिकपणा त्यांना दिसतो, वेगळेपणा दिसतो, एक व्हिजन दिसतं. त्यावेळेस ते आपोआप आपल्याशी जोडले जातात. आणि सुरुवातीची परिस्थिती जी एखाद्याशी संवाद साधताना भेटताना ही थोडीशी कठीण वाटली तरी शेवट हा त्या ठिकाणी गोड झालेला आपल्याला बघायला मिळतो. आणि आपल्या तरुणांच्या सकारात्मक ऊर्जेला एका योग्य दिशेनं घेऊन जाणं, त्यांना त्यावेळेस आवश्यक असलेली गोष्ट देणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे गरजेचं आहे. आणि जिथपर्यंत तुमच्या मनामधली तुमची धारणा ही प्रामाणिक नाही तिथपर्यंत आपण ह्या घटकांशी जोडले जाऊ शकत नाही. जर तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे, तुमच्यामध्ये स्पष्टपणा आहे, तुमच्याकडे व्हिजन आहे, तो थोडा वेळ लागेल, परंतु ही तरुणांना जोडण्याची किंवा तरुणांना योग्य दिशेनं घेऊन जाण्याची जी पद्धत आहे ही शेवटी ही यशस्वी ठरत असते. तुम्ही सर मेहनतीचा मुद्दा उपस्थित केला. आपण जरी ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार राहिलात, परंतु त्यानंतर आमदारकीचं जे नेतृत्व ते साहेबांकडे गेलं, गणेशजी नाईक यांच्याकडे. आपण आमदार नव्हता. मात्र जेव्हा नवी मुंबईवर किंवा राज्यावर, देशावर, आपण बोलू विश्वावर जेव्हा कोरोनाचं संकट होतं ना, त्यावेळेस तुम्ही सातत्याने मी नाईक साहेबांसोबत तुम्हाला बघितलं. म्हणजे ठीक आहे,
डॅड असतात आमदार तरी पण मुलगा विचार करतो मी कशाला साहेब आहे, तर ते त्यांच्या स्तरावर निस्तरवतील. पण तरीसुद्धा कोरोनाच्या काळात किंवा तो हटल्यावर मी तुम्हाला शैक्षणिक सामाजिक जे काही विविध विषय आहेत समाजाशी निगडीत ते सातत्याने प्रशासकीय स्तरावर मांडताना ते पण हिरिरीने मांडताना बघितले. म्हणजे असं नाही नुसतं जाऊन मांडायचं आणि चर्चा करायची गप्प बसायचं. एका वेळेला तुम्ही खाली बसला होतात आयुक्तांच्या समोर. मग हे म्हणजे तुम्हाला असं का वाटतं ते करावं असं, आणि तुम्हाला मेन स्ट्रीममध्ये म्हणजे मुख्य प्रवाहामध्ये राहणं त्यावेळेस का गरजेचं वाटत होतं? बाकी एखादं पद मिळवणं किंवा निवडणूक लढणं आणि यशस्वी होणं हे माझं ध्येय नाही. आपल्याला मिळालेल्या जबाबदारीमध्ये, आपल्याला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून आपण समाजाचं हित साधणं हे माझ्याकरता महत्त्वाचं होतं. त्यामुळे करोनाचा काळ हा प्रत्येकाकरता कठीण काळ होता आणि अशा वेळेस आपण कोणत्या पदावर आहोत किंवा आपण आपली जबाबदारी आहे का, ह्या गोष्टीचा विचार न करता ही आपली कर्तव्य भावना आहे. आणि आजवरचा आपला अनुभव किंवा आपली ओळखी, आपल्याकडे समाजाने आपल्याला दिलेली शक्ती, याचा यथायोग्य यथाशक्ती या संकटाशी सामना करण्याकरता वापर झाला पाहिजे असं मनोमनी मला वाटलं. त्याचबरोबर माझे वडील आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांनी माझ्यासहित आमच्या सर्व कार्यकर्ते, ज्यांना अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण फक्त घरी बसणं किंवा आपण फक्त एखाद्या गोष्टीची वाट बघणं, त्यापेक्षा आपण काय करू शकतो ह्याकरता कामाकरता आपण स्वतःला वाहून घेतलं पाहिजे, अशी धारणा असलेली व्यक्ती मला खूप भेटले. त्यामुळे जेव्हा एक समूह एका चांगल्या विचारानं एकत्र येतो, असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करणं, झुंजणं आणि त्यातून आपल्या शहराला, आपल्या देशाला, आपल्या राज्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करणं, ही भावना मुळातच खूप वेगळी आहे. आणि अशाच परिस्थितीमध्ये पदाचा विचार, आपल्याला असलेला कर्तव्याचा विचार, या सर्व गोष्टी बाजूला ठेवून आपण आपल्याला झोकून या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे, ही भावना माझ्या मनामध्ये आली. आणि मला खूप आनंद आहे की या परिस्थितीमध्ये समाजातला प्रत्येक घटक, ज्या व्यक्तीशी माझा संवाद झाला, तो लोकप्रतिनिधी असेल, तो पत्रकार असेल, तो व्यापारी असेल, तो डॉक्टर असेल, तो नर्स असेल, प्रत्येकानं आपलं योग्य योगदान या परिस्थितीमध्ये, या परिस्थितीशी झुंज देताना दिलं आहे. आणि ते करत असताना आपल्या जीवाची देखील पर्वा या वेगवेगळ्या घटकांनी केलेली नाही आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्या हातून जर एखादी चांगलं गोष्ट होत असेल आणि आपलं पद काय असेल या गोष्टीचा विचार करायची गरज नाही. एखादं पद हे साधन असू शकतो, सिद्धी असू शकत नाही. त्यामुळे माझ्याकरता जनसेवा करणं, आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडाव्यात याकरता प्रयत्न करणं, या गोष्टीकरता मी नेहमीच माझे प्राधान्य दिलेलं आहे. आणि ते करताना आपण एखादा विषय जर आहे तर तो फक्त मांडण्यासाठी मांडायचा किंवा फक्त दाखवण्यासाठी दाखवायचा, ह्या गोष्टीशी मी सहमत नाही. आपण ज्या गोष्टींमध्ये जर आपण एखादा विषय मांडतोय तर शेवटच्या स्तराच्या माणसाला त्याचा उपयोग झाला का, की फक्त बोलण्याकरता ही गोष्ट राहिली. त्यामुळे आपण जी कोणती गोष्ट केली तिला आत्ताचं उद्दिष्ट आणि एक लॉंग टर्म उद्दिष्ट हे आपल्याकडे असलं पाहिजे. आणि त्या घडलेल्या गोष्टीचा उपयोग हा सर्वसामान्यांना झाला काय हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मी जरी लोकप्रतिनिधी कुठल्या पदावर नसलो तरी अनेक वर्षापासून या नवी मुंबईतल्या जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. त्यांच्याच माध्यमातून वेगवेगळ्या पदांवर काम करण्याची संधी मला मिळाली आहे. आणि जेव्हा हे शहर हे कुठल्या वेगळ्या परिस्थितीमधून जात आहे त्यावेळेस त्याकरता आपल्या अनुभवाचा उपयोग त्या परिस्थितीला रोखण्याकरता आपण केला पाहिजे. आणि जी कोणती लोकशाहीची आयुधं आपल्याकडे उपलब्ध आहेत त्याचा पुरेपूर वापर करून आपण त्या विषयाला, त्या व्यक्तीला हा न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. कोरोना काळाचा आपण उल्लेख केला. रस्त्यावर काम करताना मी तुम्हाला बघितलं आहे. म्हणजे आम्ही फिरत होतो तेव्हा, म्हणजे लिटरली एक नेता असतो तो एक नेतेगिरीच्या स्टाईलमध्ये असतो, वावरतो. इतरही नेते लोक विविध पक्षाची वावरत होती कामं करताना. पण आम्ही तुम्हाला कॅज्युअल ड्रेसमध्ये रस्त्यावर उतरून नागरिकांना सहकार्य करताना पाहिलं.
त्यावेळेचे चॅलेंजेस काय होते तुम्हाला? कारण की महत्त्वाची गोष्ट की प्रशासकीय राजवट होती नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये. राज्यामध्ये तुमची सत्ता नव्हती आणि थोडं भीती पण असेल किंवा भीती असायची, म्हणजे प्रत्येकाला भीती असायची की पॉलिटिकली कुठे ना कुठे जो सत्ताधारी पक्ष त्यावेळचा होता, तीन चाकीवाला, तो कुठेतरी अटॅकिंगच्या ह्याच्यामध्ये असेल, प्रशासनाच्या माध्यमातून, पोलिसांच्या माध्यमातून. त्यावेळेस एवढे सर्व म्हणजे कोणते चॅलेंज तुम्ही फेस केले? आणि दोन्ही पण रस्त्यावर सुद्धा आणि प्रशासकीय राजवटीत असताना महानगरपालिकेच्या स्तरावर सुद्धा. नाही, हा 2.5 वर्षाचा काळ अत्यंत चॅलेंजिंग होता. कारण महानगरपालिका ही विसर्जित झाल्यानंतर नगरसेवक नाही, जनरल बॉडी नाही, कोणत्याही समित्याच्या मीटिंग्स नाही, महापौर नाही. त्यामुळे सर्व निर्णय घेण्याची अधिकार हे प्रशासनाकडे आलेले. प्रशासनाकडे जरी हे अधिकार असले तरी ह्याचं पूर्ण नियंत्रण हे सत्ताधाऱ्यांकडे होतं. म्हणजे राज्यावर ज्यांची सत्ता, म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता, त्यांच्यावर होतं. आणि अशा वेळेस काम करत असताना आम्ही पहिल्यांदा एखाद महिना आम्ही बघितलं की बाबा ही परिस्थिती कठीण आहे. अशा कठीण परिस्थितीचा गैरफायदा कोणी घेणार नाही. संपूर्ण यंत्रणाच तुमच्या हातामध्ये आहे, तर निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला आहेत. तर ह्या परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता आणि ज्या ठिकाणी आवश्यक मेंटेनन्स करण्याची गरज आहे त्या ठिकाणी योग्य काम केलं जाईल. परंतु दुर्भाग्यपूर्वक तशा गोष्टी घडल्या नाहीत. त्यामुळे आम्हा सर्वांना, म्हणजे आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील, मी असतील, किंवा नवी मुंबईतले अनेक लोक जे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांशी जोडले गेलेले आहेत, जे भारतीय जनता पार्टीशी जोडले गेलेले आहेत, यांनी पंधरवड्याला आयुक्तांची भेट घेतली आणि कोणीही आपले खाजगी विषय तिकडे मांडले नाहीत. प्रत्येकाने विषय वाढले. ते करोनाच्या अनुषंगानं बेडची उपलब्धता, ॲम्ब्युलन्सची उपलब्धता, रेमडेसिवीर इंजेक्शनची उपलब्धता, त्या ठिकाणी व्हॅक्सिन्सची उपलब्धता, त्याचबरोबर शिक्षणाची होणारी गैरसोय, विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक, पालकांना होणारा त्रास, स्वच्छतेचे विषय, इतर वॉर्डमधले विषय, हे प्रामाणिकपणं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न हा प्रत्येक घटकाने त्यावेळेस केलेला बघितला. परंतु मला अजूनही वाटतं की ह्या करोनाच्या काळामध्ये काय असायला पाहिजे होतं, तर खरोखर एक चांगल्या विचारांचं सरकार जर महाराष्ट्रात असतं, जर लोकप्रतिनिधींची सत्ता जर महानगरपालिकेमध्ये असती, तर आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या सुविधा या करोनाच्या काळामध्ये नागरिकांना देऊ शकलो असतो. सुविधा देऊ शकलो असतो, पैशाचा अपव्यय टाळू शकलो असतो आणि सर्वात मोठी गोष्ट, पैसा गेला आपण पुन्हा मिळवू शकतो. सुविधा आता नाही दिल्या, आपण त्या नागरिकांना पुन्हा देऊ शकतो. परंतु जे जीव ज्या पेशंटचे गेले किंवा करोनाच्या व्यतिरिक्त ज्या आजाराने ग्रसलेल्या नागरिकांचे जे जीव गेले, त्यामध्ये योग्य नियोजन झालं नाही, ते आपण पुन्हा मिळवू शकत नाही. त्यामुळे त्यावेळेस झालेली घुसमट, त्यावेळेस झालेल्या वेदना या असह्य होत्या. आणि अजून देखील जेव्हा मी विचार करतो की अरे हे शहर आपलं आहे, या शहराला आपण घडवलं आहे, लहान मुलाप्रमाणे या शहराला पाळलं आहे आणि संकटाच्या वेळी या शहरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपण एखादा निर्णय 10 वेळा मांडतो तरी देखील एखाद्याला झोपलाय परंतु त्याला उठवतोय, परंतु झोपेचं सोंग केलेलं असतो असेल तर त्याहून कठीण काळ कुठला असू शकत नव्हता. आणि त्यावेळेस राजकारणाची पर्वा न करता नागरिकांचं हित, कोणी काय बोलेल, आपण काय मागितलं, त्याच्यावर कोणी काय मत व्यक्त केलं, त्यापेक्षा नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकांना सुरक्षित ठेवण्याकरता आपण असलेल्या परिस्थितीमध्ये प्रामाणिक प्रयत्न केले. वेळप्रसंगी आपण शांतपणे आपले विषय मांडले, वेळप्रसंगी आपण आग्रह केला, तगादा लावला आणि वेळप्रसंगी आपण जमिनीवर देखील बसलो, जाऊन आपला लोकांच्या प्रति मग आपण त्या ठिकाणी रिॲक्ट पण झालो. परंतु जो व्यक्ती, जो लोकांच्या संवेदना ज्याला कळत नाही, ह्यावेळेस लोकांना काय गरज आहे तेच ज्याला कळत नाही, तो राजकर्ता कसला. त्यामुळे त्यावेळेस आमचं महानगरपालिकेमध्ये जाणं, आमचं म्हणणं मांडणं आणि एखाद्या वेळी चिडून रिॲक्ट करणं हे पण गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही जर त्यावेळेस सातत्यानं, म्हणजे 60 बैठका झाल्या, जर त्या गेल्याच नसत्या तर हा प्रशासन हे अत्यंत चुकीच्या पद्धतीनं वागलं असतं. त्यांना कोणी जे आदेश येतात किंवा त्यांना जे वाटतं त्याच गोष्टी त्यांच्या माध्यमातून घडल्या असत्या. त्यामुळे काही अंशी म्हणजे नवी मुंबईतले जागृत लोकप्रतिनिधी, मीडिया, चांगले NGO यांच्या माध्यमातून ही गोष्ट आपण थांबवू शकलो. अदरवाईज हा सत्ता महाराष्ट्रामध्ये योग्य घटकांची नसणं, योग्य पक्षाची नसणं, नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये
नगरसेवक नसणं, मग ते कुठल्याही पक्षाचे असो, कुठल्याही समित्यांचं कंडक्ट नसणं, हे खरोखर अत्यंत हे भयानक होतं. आपण बघितलं की एखादा छोटा प्रस्ताव जरी महानगरपालिकेमध्ये आला, जो एखादा 2-3 करोडचा जरी असला, तरी त्याच्यावर साधकबाधक चर्चा ही जनरल बॉडीत होते. विविध पक्षाची लोक त्याच्यावर चर्चा करतात. ती चर्चा सगळेजण ऐकतात आणि त्याबद्दल शहराकरता, त्या प्रस्तावाकरता योग्य मत हे मीडिया देखील मांडत असतं. आता प्रस्ताव कधी आले, त्याला मंजुरी कधी मिळाली, त्याला बजेट सँक्शन होती की नाही, त्याची अमाऊंट किती होती, ते अबो होतं का बिलो होतं, आणि ते ह्या करोनाच्या परिस्थितीमध्ये त्याची गरज आहे का हे बघायला देखील कोणी नव्हतं. आणि ज्या ठिकाणी खरोखर गरज आहे, ज्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था चांगली करण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी मुलांच्या शिक्षणाकरता त्यांची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे, त्यांना काहीतरी मदत करण्याची गरज आहे, ती मदत झालेली आपल्याला त्यावेळेस दिसली नाही. आणि त्यामुळे पर्यायानं ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत, यावेळेस काहीही परिस्थिती असेल, पण त्यावेळेस रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला दुसरा कुठला पर्याय नव्हता. जर आपण त्यावेळेस रस्त्यावर उतरलो नसतो, जर आपण महानगरपालिकेमध्ये जाऊन आपली भूमिका मांडू शकलो नसतो किंवा मांडली नसती, तर आज आपण आपल्याला माफ करू शकलो नसतो. असलेल्या परिस्थितीशी झुंजणं आणि समाजाच्या हिताकरता, न्यायाकरता संघर्ष करणं ही काळाची गरज आहे आणि त्यावेळेस ते आपण केली. त्यामुळे त्यावेळेस परिणामांची पर्वा ही बिलकुल आम्ही केलेली नाही आहे. त्यावेळेस जे योग्य होतं, जे हिताचं होतं, ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 100% कोणी काहीच करू शकत नाही, सत्ताधारी करू शकत नाही. परंतु असलेल्या परिस्थितीमध्ये मी आता, माझ्या हातात सत्ता नाही आहे, आमच्या विचारांचं सरकार आता राज्यामध्ये नाही आहे, म्हणून मी घरी बसावं का? नाही. जर एखादी चुकीची गोष्ट होते तर त्याकरता संघर्ष केला पाहिजे. जर एखाद्याला न्याय मिळत नाही तर त्याला न्याय मिळवण्याकरता रस्त्यावर उतरलं पाहिजे. आणि अशा प्रकारची सर्व जी तुम्ही गेल्या 15 वर्षामध्ये नाईक परिवाराची जी वागण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, त्यांची म्हणणं मांडण्याची पद्धत, ही जी आजवर आपण बघितली नाही, ती ह्या प्रसंगाला आपण वेगळेपण हा नाईक परिवाराचा बघितलेला आहे. किंवा भारतीय जनता पार्टी पक्षाचा देखील राष्ट्राचं हित लक्षात घेत असताना एखाद्या राज्यामध्ये आपलं विचाराचं सरकार नाही, परंतु आपल्या विचाराचं सरकार नाही म्हणून त्यांना आपण मदत द्यायची नाही का? सगळ्यात जास्त व्हॅक्सिन केंद्र सरकारने कुठल्या राज्याला दिले तरी ते महाराष्ट्र. व्हेंटिलेटर्सची उपलब्धता, निधीची उपलब्धता, GSTचा परतावा, अनेक ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये जी कनेक्टिव्हिटी आहे, म्हणजे रोड ज्याला केंद्र सरकारचा खूप मोठा निधी मिळाला, अशा प्रकारचं खूप मोठं काम महाराष्ट्रात झालेलं आपण बघितलं. परंतु केंद्राची बघण्याचा दृष्टिकोन हा विकासाकडे आहे. आपली सरकार आहे, आपल्या मनाचं राज्य, त्यापेक्षा ही नागरिक आहेत, हे नागरिक देशाचे आहेत, या नागरिकांची देखील गरज आहे. आणि ह्या राज्यामधून हे राज्य महत्त्वाचं आहे, या राज्यामध्ये संपूर्ण देशातल्या राज्यातली लोक आहेत, ही गोष्ट समजून केंद्र सरकारने घेतलेली भूमिका, तशाच प्रकारची सकारात्मक भूमिका ही राज्य सरकारने घेतलेली आपल्याला बघायला मिळाली नाही. आणि त्याचमुळे नवी मुंबई महानगरपालिकेचं संपूर्ण महानगरपालिका ही विसर्जित झाल्याचं खूप मोठं चॅलेंज हे सर्व म्हणजे जागृत लोकप्रतिनिधीकडे होतं. साहेब, आपण जसं आत्ता उत्तर देताना सांगितलं की प्रत्येक गोष्टीसाठी आपण प्रयत्न केला आणि नाईक परिवार उतरले, भारतीय जनता पार्टी विकासा दृष्टिकोनातून बघते प्रत्येक मुद्द्याकडे. नवी मुंबई हा युवकांचं शहर आहे, आपण युवा नेतृत्व आहात. या युवकांसाठी सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा, यासाठी तुमच्याकडे काही रोडमॅप, विजन आहे का? म्हणजे कारण की आपण विधानसभेचे सदस्य राहिलेले आहात, त्या प्रक्रिया तुम्हाला सर्व माहिती आहे. आणि हा प्रश्न विचारण्या पाठीमागे एवढाच महत्त्वाचा मुद्दा आहे की जसं आपण सांगितलं की केंद्र तर विकासात्मक दृष्टिकोनातून राज्याकडे पाहत होतं, मात्र इथलं जे तिघाडी सरकार आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टी बोलते की तिघाडी सरकार, हे त्या अनुषंगाने काहीच कार्यरत नव्हतं, निष्क्रिय होतं. तरुणांना रोजगार प्राप्त व्हावा किंवा तरुणांचा स्केलेबल विकास व्हावा, स्किल लेवलवर, यासाठी फक्त कागदोपत्री लोकांनी घोडे दामटले. ते जेलमध्ये पण आता सध्याच्या घडीला, तर ते संबंधित ह्याचे मंत्री आता जेलमध्ये आहेत विविध प्रकरणामध्ये. तर आपण काही विचार केला आहे का? कारण की आता 2.5 वर्ष सरली, कारण की केंद्रामध्ये आता आपलं सरकार आहे, राज्यामध्ये भाजप प्रणित सरकार आहे. तर आपण काही प्रयत्न करणार आहात का? किंवा आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये असा कोणता विचार आहे का की नवी मुंबईतल्या जे तरुण तरुणी आहेत त्यांना सर्वांगीण विकास व्हावा, मग तो नोकरी संदर्भात असू दे, त्यांना व्यवसाय करायचा असू दे,
क्रीडा, सांस्कृतिक हे जे आपण म्हणतो ना सर्वांगीण विकास त्यांचा व्हावा, यासाठी तुमच्याकडे काही विजन किंवा रोडमॅप आपण केलं आहे का ते? बघ, या नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई महानगरपालिकेचं शिक्षण मंडळ, आज मी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक आणि त्यावेळेस मला स्थायी समितीचा सभापती बनण्याची संधी मिळाली. 3 वर्ष मी स्थायी समितीचा सभापती होतो आणि त्यावेळेस स्कूल व्हिजन आपण संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवलं. शहरामध्ये, गावांमध्ये, झोपडपट्टी परिसरांमध्ये सगळ्याच ठिकाणी शाळेंची निर्मिती केली आणि फक्त शाळा या भित्तीसारख्या नसताना शिक्षकांना देखील त्यामध्ये आपण त्यांना चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये एक ओनरशिप की हा विद्यार्थी माझा आहे, हा विद्यार्थी घडला पाहिजे. आणि ह्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना महानगरपालिकेतल्या शाळेतला विद्यार्थी अशी म्हणून त्याची ओळख तेवढ्यापुरता मर्यादित न राहता एखादी CBSE, एखादी प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल अशा प्रकारचा दर्जा हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा टिकला पाहिजे. त्यामुळे मी सरळच सांगेन की मुंबईमध्ये पटसंख्या कमी होते. मुंबईमधल्या शाळांचे रिझल्ट्स हे 50% 60% लागतात. इतर सर्व महानगरपालिकांची मी नावं घेणार नाही, परंतु अशामध्ये एकच महानगरपालिका या शहरामध्ये होती की जिथे विद्यार्थ्यांच्या शाळांमधली महानगरपालिकेची पटसंख्या वाढत होती, ती नवी मुंबई. त्याचबरोबर गुणवत्ता देखील वाढत होती. त्यामुळे टप्प्याटप्प्यानं शाळा डिजिटलाइज करणं, त्यामध्ये मुलांना चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करणं, इतर ठिकाणच्या चांगल्या गोष्टींचा अंतर्भाव आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये करणं आणि आपली तुलना ही इतर प्रायव्हेट स्कूलच्या तुलनेपर्यंत घेऊन येणं, अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला होता. आणि शिक्षण देत असताना मुलांना फक्त शिक्षणच मिळालं, त्याच्याबरोबर संस्कार देखील विद्यार्थ्याला मिळाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा CBSEच्या शाळा सुरू करणारी महानगरपालिका ही नवी मुंबई महानगरपालिका ठरली. ही गोष्ट आता खरी आहे की ह्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये शिक्षणाची गुणवत्ता ही अनेक देशांची खाली आलेली. तिला कारणच होतं, कारण अशा परिस्थितीमध्ये आपण काय करायचं. एखादी कॉन्व्हेंट स्कूल आहे, त्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये स्वतःचे डिजिटल बोर्ड आहेत, त्यांच्याकडे iPad आहेत, लॅपटॉप्स आहेत. विद्यार्थी ज्या त्या शाळेमध्ये शिकतात ते ते अप्पर मिडल क्लास घरातले आहेत. त्या मुलांकडे कम्प्युटर्स आहेत, त्या मुलांकडे टॅब्स आहेत, त्यांच्याकडे मोबाईल्स आहेत. परंतु महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या घरातल्या व्यक्तीकडे घरात एखादा मोबाईल असला तो मुश्किलमध्ये, आणि तो मोबाईल फोन अँड्रॉइडच असेल कशावरून, छोटासा, ज्याची स्क्रीन खूप लहान आहे, ज्यामध्ये फक्त कॉल करता येतो आणि कॉल रिसीव करता येतो, अशा प्रकारचे मोबाईल अनेक लोकांकडे होते. आपल्या शाळेमधील अनेक शिक्षक हे शिक्षणाव्यतिरिक्त कामाकरता जुंपले गेलेले. त्यामुळे तिथपासून सुरुवात होत होती. आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण धोरणात्मक जर चांगले नियोजन केलं तर स्मार्ट, डिजिटल, त्यापेक्षा प्रॅक्टिकल, ईज ऑफ एज्युकेशन हे विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या विद्यार्थ्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, तुमचं शिक्षण मंडळ, तुमचे कमिशनर, तुमचे शिक्षण मंडळाचे अधिकारी, त्याच्यानंतर मग त्या विभागवार काम करणारे अधिकारी, प्रिन्सिपल, शिक्षक, कर्मचारी, टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ, शिक्षण मंडळ, ह्याचं विजन एकदम क्लिअर असणं गरजेचं आहे की बाबा माझ्या शाळेमध्ये महापालिकेच्या विद्यार्थ्याला मला सर्वोत्तम द्यायचं आहे. मग सर्वोत्तम कसं, मग ह्या नवी मुंबईमध्ये जी सगळ्यात मोठी शाळा आहे त्या शाळेच्या तुलनेमध्ये एज्युकेशन त्या विद्यार्थ्याला मिळालं पाहिजे, फॅसिलिटी मिळायला पाहिजेत. आणि एखाद्या मोठ्या शाळेमध्ये त्याला शिक्षण मिळेल पण संस्कार मिळणार नाहीत. ते संस्कार देखील विद्यार्थ्याला दिले पाहिजेत. आणि शिक्षण आपण कशाकरता करतो, आपण आपलं शिक्षण ह्याकरता करतो की आपलं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपला स्वतःचा उदरनिर्वाह किंवा जीवन जगण्याची शैली त्याला प्राप्त व्हावी आणि आपल्या जीवनाच्या खऱ्या उद्देशाकरता त्यांनी यशस्वी व्हावं. त्यामुळे फक्त चांगलं शिक्षण मिळालं म्हणून तुम्ही यशस्वी झाले असं नाही. तर या शिक्षणानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं, कोणत्या संध्या त्यांना उपलब्ध आहेत, कोणत्या क्षेत्रामध्ये ते जाऊ शकतात, त्यांच्याकडे स्वतःकडे काय कलागुण आहेत की ते इतर क्षेत्र देखील निवडू शकतात. त्यामुळे स्पोर्ट्समध्ये करिअर करता येईल असं कोणीच विचार केला नव्हता. म्हणजे मी ज्या शाळेमध्ये शिकलो किंवा ज्या शाळेमध्ये मी काम करतोय किंवा जे क्लब्समध्ये मी काम करतोय, ती मुलं आता खेलो इंडियाला खेळली, त्या मुलांना एअर इंडियामध्ये जॉब्स मिळाला, वेगवेगळ्या मोठ्या कंपन्यांनी त्यांनी बोलून घेतलं.
खेळामध्ये आहे म्हणून तो शिक्षणामध्ये चांगला आहे नाही असं नाही. मी काहीच विद्यार्थी मिळालेत त्यांना 92-95% गुण मिळालेत. तेच विद्यार्थी स्पोर्ट्समध्ये आपल्या शहराचं राज्याचं नाव त्याने मिळवलं आहे. त्यांनी म्हणजे नॅशनलमध्ये पार्टिसिपेट केलं आहे. तिकडे पहिल्या 3मध्ये तो आला आहे आणि ते करताना त्यांनी चांगली नोकरी देखील मिळवली. त्यामुळे शिक्षण घेताना आपण आपल्या स्वतःमध्ये असलेले गुण, जे सुप्त गुण, ते उभारण्याचा प्रयत्न करणं, त्या क्षेत्रामध्ये काम करणं, आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण करणं आणि शिक्षण पूर्ण होत असताना आपण आपलं जीवन देखील त्याच पद्धतीनं जगताना नोकरी मिळवणं किंवा व्यवसाय करणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये हे धोरणात्मक बदल जे विद्यार्थ्याला त्याच्या शालेय कॉलेजच्या जीवनानंतर परिपूर्ण करतील ते करण्याचं विजन हे भविष्यामध्ये माझ्या माध्यमातून तरी असणार आहे. सर, युवकांच्या नंतर जो मुख्य प्रवाह म्हणजे घटक आहे तो आपल्या शहराचे महिला किंवा तरुणी आपण बोलू शकतो, खास करून महिला. ते महिलांचं काय होतं की खूप जणी हाऊसवाईफ्स असतात आणि किंवा नोकरी करायची म्हणल्यावर तर संधी उपलब्ध होत नाही. मग महिला बचत गट ह्याच्या माध्यमातून तर महानगरपालिका किंवा आपणही नाईक परिवार, भारतीय जनता पार्टी खूप सारे उपक्रम राबवत असते. मात्र तरीही शिकलेल्या ज्या महिला म्हणजे आपण हायली क्वालिफाईड ज्या महिला असतात त्यांना घरासोबतच व्यवसाय किंवा नोकरी करण्याची संधी आपल्या शहरामध्ये उपलब्धतेची जी आहे ना ती थोडी कमी आहे. म्हणजे तर ह्या बाबतीत काही भविष्यामध्ये आपल्या करण्याचा विचार आहे का? नाही, नक्कीच बघा की महिला आता मी विविध घेतलेल्या स्पर्धा किंवा ना शैक्षणिक गुणवत्ता, आता कुठलंच असं क्षेत्र नाही की ज्यामध्ये महिला आघाडीवर नाहीत. बँकिंग असेल, IT असेल किंवा आता सैन्यामध्ये देखील महिलांचा जो क्रम आहे किंवा संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढताना आपण बघतोय. पण अशा वेळेस एक समाजातला एक घटक जो अत्यंत महत्त्वाचा आहे, म्हणजे करोनाच्या काळामध्ये सर्वाधिक जर महत्त्वाची भूमिका कोणी बजावली तर ती महिलेने बजावली. इतरत्र आपल्या घरामधील ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्याकरता बाहेर जातात, नातवांना घेऊन जातात, नवरा कामाकरता बाहेर जात असतो, घरामधले इतर पुरुष मंडळी ही देखील वेगवेगळ्या कामाकरता बाहेर जातात. परंतु ह्या करोनाच्या परिस्थितीमध्ये आपलं उत्पन्न हे कमी झालं, घरामधली मिळकत कमी झाली आणि अशा परिस्थितीमध्ये जी लोक बाहेर असायची ती सगळी घरामध्ये, आणि त्यांना सगळ्यांना सांभाळून हा संसाराचा गाडा पुढे नेणं आणि ही लबक आणि हे शक्य झालं ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांमुळे. मग ती कोणाची आजी असेल, कोणाची आई असेल, कोणाची पत्नी असेल, कोणाची बहीण असेल आणि किंवा कोणाची मुलगी असेल. तर ह्या व्यवस्थेमध्ये अशा घटकांकरता एक वेगळ्या अशा सुविधा निर्माण करणं, त्यांचं देखील हित जपणं, म्हणजे मला वाटतं सगळ्यात जास्त जर कुठल्या गोष्टीवर आपल्याला जर लक्ष द्यायचं असेल तर विमेन्स हेल्थ केअर. आपण बघा की आपण प्रामुख्यानं ऐकतो की माझा भाऊ थोडंसं त्याला ताप आला आहे, आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन जातो. आजोबांना त्रास होतो आहे, त्यांना हॉस्पिटलला घेऊन. आपण खूप कमी ऐकाल की आजीला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे, आईला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे, बहिणीला हॉस्पिटलला घेऊन चाललो आहे. ह्या गोष्टी आपल्याला फार कमी ऐकवायला येतात कारण ती सोशिक आहे. या घरामध्ये जर काय करायचं आहे तर ते माझ्या मुलाचं झालं पाहिजे, माझ्या भावाचं झालं पाहिजे, माझ्या नवऱ्याचं झालं पाहिजे. आणि अशा वेळेस ज्यांचं त्याग आहे, जे सगळ्यांकरता सगळ्यांना सांभाळून घेतात, अशी व्यक्ती, मग ती आई, आजी, पत्नी, बहीण, मुलगी, यांच्या हेल्थची काळजी ही प्रत्येकानं घेतली पाहिजे. अनेक असे आजार आहेत की ज्या आजार माहिती असूनसुद्धा दुर्लक्ष केलं जातं, परंतु ती महिला काय आपल्या नवऱ्याकरता मुलांना डबा करण्याचा काही थांबत नाही. तर प्रामुख्यानं आपल्या शहरामध्ये जर कुठल्या गोष्टीला अत्यंत महत्त्वाचं प्राधान्य दिलं पाहिजे तर विमेन हेल्थ या गोष्टीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आणि नंतर मग त्या अनुषंगानं निर्माण होणाऱ्या ज्या सुविधा आहेत, जसं एखादा IT पार्क आहे तर IT पार्कमध्ये छोटंसं डे केअर सेंटर पाहिजे. किंवा ती आई आहे म्हणजे तिचं 1 वर्षाचा मुलगा आहे, 1 वर्षाच्या मुलाला हजबंड वाईफ दोन्ही वर्किंग आहेत, घरात कोणी नाही, आपण कोणी कामवालं ठेवू शकत नाही, ते आपल्याला अफोर्डेबल होणार नाही. अशा वेळेस काय, तर अशा वेळेस त्या IT पार्कमध्ये ते डे केअर सेंटर असलं पाहिजे. त्या मुलाला त्या आईने तिकडे ठेवलं की ती निश्चिंत झाली पाहिजे की मी आता माझं काम करू शकते, माझ्या मुलाचं जेवण,
त्याला खेळणं, त्याचा सांभाळ करणं, त्याला सुरक्षित ठेवणं, या गोष्टींचं काळजी कोणी घेणारं आहे. तर अशा प्रकारच्या जर व्यवस्था आपण निर्माण केल्या की ज्या पुरुषापेक्षा त्या ठिकाणी महिलांवर लक्ष देण्याची गरज आहे, तर त्या ठिकाणी ते अत्यंत योग्य ठरेल. बाकीचा विचार केला तर आता पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला आहेत, कुठलंच क्षेत्र नाही, त्या कमी आहेत हे सांगणंच मुळात चुकीचं ठरेल. त्यामुळे अशा वेळेस एक म्हणजे पुरुष आणि स्त्री ह्याच्यामधला जो फरक आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे, एखादी फॅसिलिटी तयार करायला पाहिजे, ती आपण केली तर वेगळं असं महिलांकरता आपल्याला करण्याची आवश्यकता ह्या परिस्थितीमध्ये लागेल असं मला वाटत नाही. परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये आपण योग्य गोष्टी महिलांकरता करण्याकरता आपलं प्राधान्य नक्कीच ठेवू. नाईक साहेबांचं किंवा नाईक परिवाराचं या शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांप्रती खूप प्रेम आहे, सर्वांना माहिती आहे. नाईक साहेबांना आम्ही बघतो आणि याच्यानंतर तुम्हालाही बघतो की जेव्हा ज्येष्ठ नागरिकांचा कोणता समारोह असतो तेव्हा तुम्ही हिरिरीने भाग घेतात आणि एक मित्राप्रमाणे त्यांच्यासोबत वागतात. मात्र तरीसुद्धा ज्येष्ठ नागरिकांचे विविध प्रश्न आहेत, ते तुम्हाला कोणत्या अशा प्रश्नांवर काम करावं असं भविष्यामध्ये वाटतं की हे काम करावं आणि ह्या सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून कारण की आयुर्मान आता वाढलेलं आहे, सर्वांना माहिती आहे आणि आपलं शहर हे राहण्यासाठी उत्तम शहर आहे हे म्हणजे सर्वांना माहिती पडलेलं आहे. त्यामुळे या शहरामध्ये युवकांसोबतच ज्येष्ठांचाही खूप वावर आहे. तर त्यांच्या कोणत्या असे 2-3 प्रश्न याच्यावर तुम्हाला वाटतं की खूप काम करणं गरजेचं आहे आणि ते तडीस नेणं गरजेचं आहे? नक्कीच की ज्येष्ठांकरता काही जण म्हणतात की आपण खूप चांगले ज्येष्ठांचा सांभाळ कुठला देश करतो, तो कॅनडाचं नाव घेतलं जातं आणि कॅनडाचं नाव घेतल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांकरता चांगल्या फॅसिलिटीज ह्या तिथे निर्माण केल्या गेल्या. परंतु भारत देश, आपल्या देशामध्ये असलेले व्यवस्था, आपले संस्कार आणि आईवडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार वेगळा आहे. मी अनेक उदाहरणं माझ्यासमोर आली की मुलगा इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, वडील त्यांच्या रिटायरमेंटपर्यंत त्यांनी खूप चांगल्या पोझिशनला काम केलं आणि वयाच्या 80 वर्षे देखील वेगवेगळ्या कंपन्या त्यांना बोलवतात आणि लाखाचा पर्यंतचा पगार त्यांना देऊ इच्छितात. परंतु आपल्या आईवडिलांनी ह्या वयामध्ये काम करावं का? आईवडिलांना आपण वृद्धाश्रमात टाकावं का? आपण कधीतरी आजी आजोबा होणार का आपण तरुणच राहणार? ही मानसिकता कुठेतरी तरुणांमध्ये बिंबवण्याची आवश्यकता आहे. मुळात वृद्धाश्रम हे कोणाकरता की जे निराधार आहेत, ज्यांना मुलं नाही आहेत, ज्यांचा कोणी नातेवाईक नाहीत, त्यांच्याकरता ही गोष्ट ठीक आहे. परंतु ज्या घरामध्ये मुलगा आहे, मुलगी आहे, भाऊ आहेत, मामा आहे, काका आहे, ह्या घटकांनी आपल्या ज्येष्ठ लोकांना वृद्धाश्रमात टाकावं ही संकल्पना मला बिलकुल मान्य नाही. आपण त्यांचा सांभाळ केला पाहिजे, कारण आपण कधीतरी ज्येष्ठ होणार. ह्या उतार काळामध्ये आपल्या नातवांसोबत खेळावं, त्यांच्याशी बोलावं, कोणी आमच्याशी 2 शब्द चांगले बोलावेत. एका रिटायरमेंट झाल्यानंतर पैसा हा काही महत्त्वाचा नाही, त्यांना माहिती असतो. हा पैसा घेऊन आपण आपल्या जीवनाचा अंत होणार नाही आहे. पैसा आपण कुठे घेऊन जाणार नव्हत, आपण काय घेऊन जाणार आहोत? एक चांगले शब्द, चांगलं वागणूक ही त्या वयामध्ये वृद्धांना मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे वृद्धांकरता अशा प्रकारचं फॅसिलिटी तयार करणं की ज्यामध्ये त्यांच्या भावनेचा सन्मान केला जाईल. फक्त त्यांना बसमध्ये सवलत, त्यांच्याकरता विरंगुळा केंद्र, त्यांच्याकरता हॉस्पिटलच्या सुविधा, ह्या भौतिक गोष्टींपेक्षा त्यांना खऱ्या अर्थानं एक कुटुंब म्हणून त्यांना जगताना आम्ही देखील एक कुटुंबाचा भाग आहोत आणि जसं तुम्हाला मन आहे, जसं आम्ही तुम्हाला घडवलं, तसं आम्हाला देखील मन आहे. त्यामुळे आमच्या भावनांची देखील कदर केली पाहिजे. अशा प्रकारची भावना ही पूर्ण कुटुंबामध्ये, कुटुंब व्यवस्थेमध्ये निर्माण करणं आणि त्याकरता एक काहीतरी नियोजनबद्ध योजना बनवणं हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शहराकरता करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. इतर शहरांच्या तुलनेनं ज्येष्ठ नागरिकांकरता नवी मुंबईमध्ये ज्या फॅसिलिटी आहेत त्या इतर शहरांमध्ये नाही आहेत. परंतु असं असेल म्हणून ठीक आहे,
असं नाही. तर ज्येष्ठांकरता केंद्र सरकार, राज्य सरकार या असे असलेला विमा योजना, म्हणजे आपण प्रामुख्यानं बघायला की 60 नंतर तुम्हाला इन्शुरन्स पण मिळत नाही, अशी लोकांची समजच झालेला आहे की 60 नंतर इन्शुरन्स तुम्ही काढूच नाही. असं नाही आहे. सरकारी देखील अनेक असे इन्शुरन्स आहेत की त्यांना त्या इन्शुरन्सचा फायदा मिळू शकतो. अजून अशा व्यवस्था आहेत, त्यांचा उपयोग देखील होऊ शकतो. या रिटायरमेंटमध्ये आपण आपल्याला स्वतःला फिट कसं ठेवावं, आपल्या घरामध्ये आपण हेल्दी कसं राहावं, आपण कोणाला लायबिलिटी बनू नये असा समज निर्माण नाही व्हावा, ह्याच्याकरता देखील अनेक गोष्टीचे चांगले मार्गदर्शन मिळू शकतात. आणि या सर्व गोष्टी म्हणजे आपण निर्माण केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपण आणलेल्या चांगल्या योजना, आपण देण्यात येणाऱ्या फॅसिलिटी आणि सर्वांनी मिळून त्यांना देण्याची वागणूक, ही जर आपण अत्यंत योग्य पद्धतीनं जर ती मांडू शकलो, जर ती आपण इम्प्लिमेंट करू शकलो, तर ह्याच्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांकरता चांगलं करण्याचं विजन त्या ठिकाणी असू शकत नाही. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये नक्कीच या गोष्टीला आपण प्राधान्य देऊ. आता मी थोडं राजकीय रणांगणावर येणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागू होतील किंवा होतील. तुमच्या पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे राज्यातलं नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आहे सध्याचे आणि माजी मुख्यमंत्री, आणि लोकनेते गणेशजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेतृत्व संदीपजी नाईक, म्हणजे आपण काय करिश्मा घडवून आणण्याच्या तयारीत आहात किंवा काय करिश्मा घडवून आणतील, म्हणजे असं तुम्हाला वन साईड म्हणतात ना की चर्चाही आहे शहरामध्ये की जे काही गेल्या 2.5 वर्षामध्ये, म्हणजे 2.5 वर्ष लोक लक्षात जास्त प्रमाणामध्ये ठेवतात, कोरोना कालावधीमध्ये किंवा त्याच्यानंतरही केलेलं काम, आणि त्याच्यामुळे वन साईड फाईट होण्याची शक्यता वर्तवली जाते. वन साईड फाईट म्हणजे वन साईड तुम्ही राज्य आणताल नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये, जसं आणत आला आहात 1995 पासून, तर ह्यावेळी काही वेगळं पण दिसेल का? कारण की संदीप नाईक ह्यावेळी नेतृत्व करणार आहे. नाही, असं नाही की आपण संपूर्ण देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची करोना काळामध्ये घेतलेले निर्णय, त्याचबरोबर विकासाचा त्यांचा दृष्टिकोन आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध राज्यांना त्या माध्यमातून झालेली मदत, त्याचबरोबर राज्याचे माजी मुख्यमंत्री, करोना काळामधील विरोधी पक्षनेता आणि आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं कामाचं विजन, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत त्यापेक्षा आता राज्याला कोणत्या गोष्टीची गरज आहे, स्वतःच्या जीवाचा विचार न करता स्वतःला झोकून देऊन चुकीच्या गोष्टी थांबवणं, आवश्यक गोष्टी पूर्ण करण्याकरता अट्टास करणं, त्याकरता संघर्ष करणं, ह्या गोष्टी करोनाच्या काळामध्ये ह्या फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेल्या पूर्ण महाराष्ट्राने बघितलं. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना, नवी मुंबई महानगरपालिकेची विविध क्षेत्रामधलं असलेलं स्थान, आपल्या शहराला मिळालेली पारितोषिकं, आपल्या शहरातलं सगळ्यात कमी असलेली कर प्रणाली, आणि ते असताना देखील समाजामधील प्रत्येक घटकाला दिलेलं महत्त्व, मग ते शहर, गाव, झोपडपट्टी परिसर, विविध वयोगटातील व्यक्ती, विविध संघटना, विविध NGOज, आणि या तुलनेमध्ये नवी मुंबईची जडणघडण आणि नवी मुंबईचं वेगळेपण हे संपूर्ण राज्याने बघितलं आहे. आणि ते बघितले म्हणून गेली 20 वर्ष सातत्यानं आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या दूरदृष्टीला किंवा हे शहर, हे व्यक्ती सुरक्षित ठेवू शकतात, ह्या शहराची एक गतिमान वाटचाल ही सर्वांना सोबत घेऊन जाऊन हे व्यक्तिमत्व करू शकते, हे या संपूर्ण शहरांनी डोळसपणे बघितलेलं आहे. आणि आताची परिस्थिती, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांचं एक वेगळं राष्ट्रहित जपणारं, देशाला गतिमान करणारं विजन, आणि प्रत्येक विषयाची अत्यंत अभ्यासपूर्वक जाण असलेले आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री, किंवा आपलं राज्य हे चांगल्या स्थानी यावं, चांगल्या गोष्टी घडाव्या असा विचार करणारे मुख्यमंत्री, आणि नवी मुंबईचे संपूर्ण विषयाची जाण असलेले, आणि अजून स्वतःला काही मिळावं किंवा अजून आपलं काहीतरी कोणीतरी कौतुक करावं ह्याकरता नाही,
फक्त आपल्या शहराचं हित व्हावं, ते आत्ता देखील आणि भविष्यामध्ये देखील, ही भूमिका ही लोकांना माहिती आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी पक्ष, भारतीय जनता पार्टीचं देशातील नेतृत्व, राज्यातील नेतृत्व आणि नवी मुंबईतील सर्वच नेतृत्व, मी भारतीय जनता पार्टीच्या सोबत काम करणारे सर्वच लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक किंवा पदाधिकारी, या सर्वांनी दिलेलं योगदान हे निश्चित प्रकारे ह्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला एक वेगळ्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. एक माझा राहिला सर प्रश्न विचारायचा, निघून गेला होता. अगोदर तो विचारला, गरजेचं होता, पण ठीक आहे आत्ता विचारतो की कधी काळी आमदार खासदार राहणारे लोक जेव्हा माजी होतात तरी पण त्यांच्यामध्ये गुरमी जात नाही, ती गुरमी तशीच राहते. ते ग्राउंडवर यायला मागत नाही. म्हणजे म्हणतात ना की मी कधीतरी आमदार होतो, खासदार होतो, नगरसेवक होतो, सभापती होतो, माजी लावतात ते, पण ते जमिनीवर यायला त्यांना आवडत नाही. पण तुमच्या बाबतीमध्ये ह्याच्या उलट दिसलं. म्हणजे आपण आमदारकी आपण भूषवली, ऐरोलीचे प्रथम आमदार राहिले, त्यानंतर आपले डॅडही गणेशजी नाईक साहेबसुद्धा आमदार आहेत, आता सत्ताधारी आमदार आहेत, आणि त्यानंतरसुद्धा आपण सक्रिय राहिलात. म्हणजे म्हणतात ना की ती अहंकार तो दिसला नाही. म्हणजे निस्वार्थीपणा, अहंकार नसणे, हे म्हणजे समाजात काम करताना तुम्हाला म्हणजे जनसेवेसाठी किती उपयोगी पडतं. कारण की ते कुठून आलं हे तुम्ही मगाशी सांगितलं, पण ते जी वेगळेपण आहे ना, ते सातत्याने इतरांचं मला माहिती नाही पत्रकाराचं, पण मी सातत्याने बघितलं आहे ते, किंवा इतर पत्रकारांनी बघितलं असेल की तो निस्वार्थीपणा, अहंकार नसणं आणि जनतेसाठी झोकून काम म्हणजे करणं, हे तुम्हाला जमतं कसं? कारण की आमदार नाही ना आत्ता, ते जरी सत्ता आत्ता आली, 2.5 वर्षाचा सत्ता नव्हती, आम्ही 2.5 वर्षात बघितलंय, तरी पण ते तुम्ही कसं केलं? म्हणजे मी माझ्या सामाजिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनाच्या प्रवासामध्ये मला काहीतरी भेटेल आणि काहीतरी मला पद मिळण्याकरता मी काम केलं पाहिजे, हा माझा दृष्टिकोनच मी कधी मनामध्ये ठेवला नाही. जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय, आपलं कार्य हे लोकांच्या हिताकरता आहे, तर आपोआप त्याची दखल ही जनता घेईल, योग्य घटक घेतील. त्यामुळे आपल्याला कशासाठी काम करायचं, तर ते आपल्याला मनाला समाधान मिळण्यासाठी काम केलं पाहिजे. आणि आपण या जगामध्ये आपल्याला जीवन मिळालं आहे, तर हे जीवन सत्कारणी घालवलं पाहिजे. आपल्या माध्यमातून एखाद्या वेळी आपण 4 गोष्टी करायच्या आहेत, परंतु आपण 2च गोष्टी करू शकतो, तर त्या 2 गोष्टी प्रामाणिकपणे केल्या पाहिजे, त्या गोष्टीला न्याय दिला पाहिजे आणि ते करताना तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक कार्यामध्ये काम करताना मी कुठे आहे किंवा मला काय भेटेल त्यापेक्षा आनंद मला मिळतो आहे का, मी हा आनंद शोधत असतो. आणि माझा विश्वास ठेवा की आपण स्वतः एखादा बसलो आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, तो अपरिचित ठिकाण असलं आणि भूक लागली तुम्हाला, आणि तुम्ही बघितलं की झाडावर एक आंबा पिकला आहे आणि तो आंबा आपण एकट्याने खाला, तर आपली स्वतःची भूक भागते. परंतु आपल्यासमोर समजा अनेक लोक असतील आणि अनेक लोकांच्या सोबत आपण बसलात आणि प्रत्येकाला एक गरजेचा तो घास दिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर समाधान वाटलं, आनंद मिळतं, तर एखाद्या वेळी तुम्ही स्वतःचा घास स्वतः नाही खाला तरी तुमचं पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटतं. त्यामुळे जेव्हा आपण आपल्या कार्यातून दुसऱ्यांना आनंद देतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य किंवा समाधान मिळून तुम्हाला जे मनाला समाधान मिळतं, त्याच्यापेक्षा मोठं समाधान जगात असू शकत नाही. कारण मी खूप बघितलं असेल की आई ही प्रचंड निस्वार्थी असते. ती घरामध्ये राबते आणि मुलगा घरी येतो आणि ती मुलाला जेवण घालते आणि मग कधी मुलगा जाऊन विचारत नाही की तू आई जेवलीस का. पण एखाद्या दिवस, अनेक असे दिवस असतात की त्यामध्ये आई जेवलेली नसते. आई काय बघते, माझ्या मुलाचं पोट भरलं. तसं आपण आपल्या जीवनाच्या वाटचालीमध्ये प्रत्येक कार्य करत असताना आपण केलेल्या कृतीतून जर एखाद्याला आनंद मिळाला, समाधान मिळालं, तर त्या गोष्टीचा आनंद आपल्याला मिळणं आणि तो आनंद आपल्याला खूप मोठी ऊर्जा देत असतो. आणि ही ऊर्जा आणि ही शक्ती कुठेही तुम्हाला मिळू शकत नाही. आणि नक्कीच मला चांगलं काम करण्याकरता किंवा माझ्या जीवनामध्ये मला माझा प्रवास करताना ही एक शक्ती मला नेहमीच खूप मोठं
पाठबळ देत असते. मी शेवटच्या प्रश्नाकडे येतोय. वाढदिवस असतो त्यावेळेस आपण एक आनंदामध्ये एक संकल्प सोडतो किंवा टार्गेट पुढच्या वाढदिवसापर्यंत हे टार्गेट अचीव करायचं असतं असं आपण विचार करतो, स्वप्न बघतो. पण मी तुमच्या बाबतीत असं बोलणार आहे स्वप्न बघणे, कारण की स्वप्न हे फक्त पाहण्यासाठी असतात आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही टार्गेट ठेवाल आणि टार्गेट अचीव करण्यासाठी असतं. तर तुम्ही ह्या वाढदिवसा दिवशी, आजच्या दिवशी, पुढच्या वाढदिवसापर्यंत कोणतं असं टार्गेट नवी मुंबई शहरासाठी किंवा एक म्हणतात ना एक सामाजिक भावनेतून आपण ठेवणार आहात, म्हणजे ते टार्गेट पुढच्या वाढदिवसापर्यंत तुम्हाला ते अचीव करायचे. मी राजकीय विचारत नाही, मी सामाजिक विचारतोय. राजकीय तर मी सांगितलंच की वन साईड सत्ता येणार तुमची नवी महानगरपालिकेत, बट पुढच्या वर्षापर्यंत असं कोणतं एक टार्गेट आहे की संकल्प आहे की तुम्हाला तो अचीव करायचा आहे? ह्या 2.5 वर्षामध्ये आपलं शहर फार मागे गेलं आहे. शैक्षणिक गुणवत्ता किंबहुना अनेक तरुणांनी घालवलेल्या त्यांच्या नोकऱ्या, त्यांचा गेलेला रोजगार, बंद झालेले उद्योगधंदे, आता पुन्हा ही स्थिती पूर्ववत करणं आणि नव्यानं ह्यांच्या उत्कर्षाचं पुन्हा नव्यानं विजन तयार करणं आणि ती वाटचाल गतिमान करणं, हे माझं येणाऱ्या वर्षामधलं विजन असेल. आणि ते करत असताना आपल्याला स्वतःला समाधान मिळालं पाहिजे की मी ह्या वर्षभरामध्ये जे काम केलं त्या माध्यमातून काही ना काहीतरी योगदान मी ह्या गोष्टीला पूर्ववत करण्याकरता किंवा गतिमान करण्याकरता करू शकलो, आणि ते समाधान जर मला मिळालं तर ती माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट असेल. साहेब खूप खूप धन्यवाद. आपण आज आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही पुन्हा एकदा मी शुभेच्छा दिली की तुम्ही शतायुषी व्हा, फ्रीडमली शतायुषी व्हा, डिपेंडंट होऊ नका. शतायुषी होताना फ्रीडमली राहा. आत्ता तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही एक नेतृत्व म्हणून युवा राहा शतायुषी होईपर्यंत सुद्धा, हीच मी प्रार्थना करेल आई जगदंबेच्या चरणी, आई एकविराच्या चरणी आणि साईबाबांच्या चरणी. खूप खूप धन्यवाद सर वेळ दिल्याबद्दल, आणि पुन्हा एकदा विश यू मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू सो मच.